तर फार गंभीर बाब आहे. एकतर लाडकी बहीण म्हणायची आणि दुसरीकडे धवसा द्यायच्या, धमक्या द्यायच्या. आणि बहिणीला धमक्या देण्याची प्रथा किंवा संस्कृती काही आपल्या महाराष्ट्राच्या आणि हिंदू धर्माची नाही आहे. मला असं वाटतं का शुद्ध भावना पाहिजे आणि शुद्ध इतकी चांगली योजना असताना अशा काही वक्तव्यामुळे ही योजना बदनाम होते आणि परिणाम काय होते तर अशा पद्धतीनं आपण काही कोणी कामाला जाऊन किंवा माझ्या एकट्याचा तुमचा पैसा म्हणून ही योजनेत पैसे जात नाही किंवा कोणाच्या बापदाद्यानं काम केलं आणि त्यानं त्या कामातले पैसे या योजनेत टाकले तोही असा बोलत नाही. आणि आता अशी अवस्था झालेली आहे का संविधानावरच आपण आता तलवार चालवतो की काय. 1500 देतो मत आम्हाला मारजो नाही तर योजना बंद होऊन जाईल. तुम्ही लोकशाहीच धोक्यात आणली ना. म्हणजे पवित्र मतदानाला अपवित्र करण्याचं काम अशा वक्तव्यामुळे होतं.